हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? नक्कीच मजेत असाल. तर मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप सारं स्वागत करते. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही प्रेस करा, छान कमेंट करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा. सो चला तर व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर हे मी आरीवर्कचा ब्लाऊज केला होता, तर तेच आता मी स्टिच करायला घेतला होता. बऱ्यापैकी त्याची कटिंग स्टिचिंग झाली होती आणि बाकीचं मग ठेवलं. तर उद्या होती भोगी. सो त्याआधी मी इथे तिळाचे लाडू बनवायला घेतले होते, कारण की वेदनतीच्या स्कूलमध्ये होतं आपलं संक्रांतीचं सेलिब्रेशन, तर तिला द्यायचे होते त्यासाठी. तर अशा प्रकारे मी लाडू वगैरे बनवून घेतले आणि नेक्स्ट डे मग हा भोगीचा होता. सो हा व्लॉग 2 ते 3 दिवसाचा असणार आहे. सो कसा वाटतो नक्कीच मला कमेंट करून सांगा. सो भोगीच्या दिवशी मी छान अशा हिरव्या बांगड्या वगैरे घेऊन आले होते आणि हे जे काही कानातले होते ते मला खूप जास्त आवडले होते. सो तेही मी घेऊन आले आणि संध्याकाळी जेव्हा मी खण वगैरे आणायला गेले तर तेव्हा असा पाऊस यायला लागला होता. सो पटापट आम्ही पटकन घरी आलो आणि मैत्रिणीची मुलगी वगैरे तीही होती सोबत छोटी आणि म्हटलं भिजायला नको, त्यामुळे मग पटकन घरी आलो खण वगैरे घेऊन आणि बाकीच्या मग जे काही प्रसादासाठी लागणारं होतं तेही मी घेऊन आले, तीळ आणि हा प्रसाद. आणि बाकी तर लाडू वगैरे मी तर बनवूनच ठेवले होते आणि इकडे मध्ये मध्ये ध्रुवची लुडबुड चालूच होती. तर मी असे 5 खण घेऊन येते आणि तुमच्याकडे कसे खण आणतात, 5 आणतात किंवा 10, प्रत्येकाची गावाची कशी प्रथा वेगळी असते. सो त्यामुळे आणि तिथेच आम्ही हळदी कुंकू वगैरे लावून खण आणतो. सो त्यानंतर मग इकडे ध्रुवाला खायचा होता हा प्रसाद. असं मग जे काही पूजेचं साहित्य आणलं ते साईडला करून ठेवलं मी व्यवस्थित आणि भाज्या वगैरे बरेचसे घेऊन आले होते. सो त्यानंतर मग हे जे काही आरीवर्कचं माझं ब्लाऊज होतं राहिलेलं, सो मी ते केलं आणि खरंच त्याला खूप जास्त वेळ लागला मला. जवळजवळ अर्धा तास या स्लीव्हजलाच लागला मला फक्त वरतून स्टिच करायला. सो बाकी कटिंग तर मी आधीच करून ठेवली होती. खरंच खूप जास्त वेळ लागतो या सगळ्या गोष्टी करायला. तर मग ब्लाऊज वगैरे झाला होता बऱ्यापैकी आणि नंतर मग म्हटलं त्यानंतर सर्वप्रथम मी इकडे देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला, कारण की वेदांती आणि ध्रुवला खूपच जास्त भूक लागली होती. मग त्यानंतर आम्ही छान जेवण वगैरे करून घेतलं आणि मग नंतर नेक्स्ट डेला हे संक्रांतीचा दिवस होता हा. सो त्या दिवशी सकाळीच मी इकडे साडी वगैरे काढून घेतली बाजूला. खरं तर मी ऑनलाईन एक साडी मागवली होती, पण ती काही येणार नव्हती. मग म्हटलं चला आपण ही काही जी पहिली संक्रांतीची साडी होती, सो तिला मी छान प्रेस वगैरे करून घेऊनच आले होते, म्हणजे ड्रायक्लिंग वगैरे टाकली होती. सो त्यामुळे मग छान अशी दिसत होती ती साडी आणि खरंच खूप सुंदर आणि एकदम सॉफ्ट साडी आहे आणि कलरही खूप छान दिसतो तिचं घातल्यावरती. सो व्हिडिओ थोडा माझा ब्लर येतो त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे, पण असं जेव्हा मी असं रिअलमध्ये तुम्ही बघाल तेव्हा खरंच खूप सुंदर दिसते साडी. तर अशी मी माझ्या पहिल्या संक्रांतीची साडी आज नेसणार होते. तर खरंच खूप सुंदर आहे आणि ब्लाऊज साडी वगैरे तर माझी डन झाली होती कुठली घालायची. सकाळीच म्हटलं तयार करून ठेवूयात म्हटलं आपण, कारण की मग ऐनवेळी खूप जास्त गोंधळ होतं आणि तरी आज पूजेला वेळ होता. 3च्या नंतर काहीतरी पूजा करायची असं बोलत होते. सो त्यानंतर मग नंतर 3च्या नंतर वगैरे पूजेला जायचं होतं, पण त्याआधी मग घरातली बाकीची कामंही मला करायचीच होती, कारण की सकाळी वेगळा टिफिन बनवला होता होमसाठी. सो त्यामुळे मग नंतर आमचा नाश्ता वगैरे सगळ्या गोष्टी मग बराचसा वेळ त्याच्यामध्ये जातो, बाकीचे कामं वगैरे. आणि किती जरी म्हटलं ना आपण लवकर कामं करायची, तर अशा वेळी बऱ्याचदा उशीरच होतो आपल्याला आणि कामं वाढतच जातात. तर त्याचमुळे मी 1-2-3 दिवस आधी सगळी तयारी करायला घेतली होती, म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या मी विचार करून ठेवला की अशा अशा गोष्टी करायच्यात. त्यामुळे ऐनवेळी म्हणजे जास्त गोंधळ झाला नाही आणि सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या. पूजा वगैरे छान झाली आज. खरंच खूप छान वाटत होतं जेव्हा मी साडी ओपन केली, कारण की जे काही आपल्या आठवणी होत्या त्या सगळ्या परत आल्या होत्या असं झालं होतं. कारण की ही मी साडी पहिल्या संक्रांतीला घातली होती आणि खूप आवडीने घेतली होती आणि माहेरीच होते, त्यामुळे त्या दिवशी एकदम छान अशी रेडी झालते वगैरे असं आणि तेव्हा एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टी होत होत्या. सो त्यामुळे आता मुलं असल्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करायला लागतं, पण ठीक आहे. त्यानंतर मग किराणा वगैरे लावला आणि दुपारीच मी पुरण वगैरे बनवून घेतलं होतं पूजेला जायच्या आधी आणि जवळपास 4च्या दरम्यान आम्ही मग पूजेला मंदिरामध्ये गेलो होतो. एक 4-7:30च्या दरम्यान मंदिरात छान अशी पूजा आवरली आणि इकडे एवढं भारी वाटत होतं ना. संध्याकाळची वेळ होती, छान असं ऊन कवळं ऊन असल्यासारखं होतं, त्यामुळे खूप भारी वाटत होतं. वातावरण एक छान झालं होतं मस्त आणि मंदिरामध्ये गर्दीही नव्हती, त्यामुळे छान अशी पूजा वगैरे करून घेतली.
तर इकडे ना मग जे काही वाण वगैरे देतात हळदी कुंकू वगैरे बायकांना, तर तेच इकडे चाललं होतं ओटी भरणं वगैरे. तर मग इकडे 5 बायकांना वगैरे ते सगळं केलं आणि नंतर मग मैत्रिणीची मुलगी आणि ध्रुव वगैरे म्हणजे आम्ही सगळे सोबतच होतो. त्यामुळे मग त्यांच्याकडे लक्ष द्यायचं चाललंच होतं इकडे, कारण की त्यांनाही दुर्लक्ष करून चालत नाही. बऱ्याचशा वेळा अशा याच्यामध्ये मुलं नको ते उद्योग करून ठेवतात, तर त्यामुळे सो त्यानंतर मग इकडे ध्रुवाला खायचं होतं तिळगुळ आणि आज त्याची जाम मजा झाली होती, कारण की याला बाहेरच पाहिजे आणि त्याची झोप वगैरे झाली होती. त्यामुळे ध्रुव एकदम शांत होता आणि त्याने आज मला काहीच त्रास वगैरे दिला नाही. त्यामुळे खूप छान वाटलं आणि आजचा दिवस खरंच खूप भारी होता. छान असे मस्त सिंपल असा मेकअप केला होता मी मिनिमम. याच्या आधी मी जो व्हिडिओ अपलोड केला ना मेकअपचा, तर तो तशाच प्रकारे मी आज मेकअप केला होता, म्हणजे त्याच प्रोडक्टमध्ये खूप छान झाला होता. आणि त्यानंतर मग मैत्रिणींची इथं हळदी कुंकू होतं आज सोबतच. आज मग ती भेटलेली, तर मग तिच्या घरी वगैरे गेलो आणि मग हळदी कुंकू वगैरे झालं आणि येताना ह्या दोघांची अशी मस्ती चालू होती. त्यानंतर मग घरी आलो सगळ्यांना बाय बाय करून आणि आल्यावरती मग इकडे परत ध्रुव बोलत होता की मला बाहेर जायचं आहे, पण म्हटलं आपण आत्ता जाऊ. आणि आज ना त्याला खूप वेगळं वाटत होतं, कारण की मी एवढी जास्त मेकअप वगैरे केला होता आणि साडी वगैरे घातलीच होती त्यामुळे. तर त्यानंतर मग सगळं चेंज वगैरे केलं, छान असं रील्स फोटो वगैरे काढले आणि बरेचदा ना आपण लोकांचा खूप जास्त विचार करतो की कोण काय बोलेल वगैरे. तर मी रील्स वगैरे अपलोड करायचे इन्स्टाला, तेव्हाही वाटायचं की कोण कसं म्हणजे कोणाला काय वाटेल वगैरे असं, ह्या सगळ्या गोष्टी. तर आता मी त्या गोष्टींचा विचार करत नाही, कारण की आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या आपण करायलाच पाहिजे. आणि सो त्यानंतर मग हा नेक्स्ट डे, तर आज माझं होतं वोटिंग, तर त्यासाठी सकाळी जायचं होतं. आणि ध्रुव तर गेलेच होते बाहेर. त्यानंतर मग आम्ही छान तयार झालो आणि मग तिथे वोटिंग वगैरे करून आले आणि नंतर मग बाकी घरी आल्यावर स्वयंपाक वगैरे करायचा होता मला. चला तर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा अशाच छान छान व्हिडिओसाठी.